Welcome to Galaxy Classes, where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण मराठीच्या आपल्या पाठ्यपुस्तकातली एक खूपच सुंदर आणि तितकीच प्रेरणादायी कविता शिकणार आहोत. ही कविता तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क तर मिळवून देईलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात एक नवी उमेद, एक नवी ताकद निर्माण करेल. कवितेचं नाव आहे स्वप्न करू साकार आणि या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक. चला तर मग आपण सगळे मिळून या कवितेच्या आत डोकाव्या, प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया आणि बघूया की कवी आपल्याला कोणतं स्वप्न साकार करण्यासाठी बोलवत आहेत. तर बघा, आज आपण काय काय करणार आहोत. सगळ्यात आधी आपण कवी किशोर पाठक यांची ओळख करून घेऊ आणि कवितेचा नेमका आशय म्हणजे सेंट्रल आयडिया काय आहे ते समजून घेऊ. मग आपण कवितेच्या प्रत्येक कडव्याचा अगदी खोलवर जाऊन लाईन बाय लाईन अर्थ समजून घेणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, उत्तरं कशी लिहायची यावरही आपण चर्चा करणार आहोत. चला मग, तयार आहात ना? लेट्स बिगिन. तर आपले कवी आहेत किशोर पाठक. 1952 ते 2020 हा त्यांचा जीवनकाळ. ते खूप प्रसिद्ध कवी होते. त्यांचे पालव, निरूपण हे कवितासंग्रह खूप गाजले आणि गंमत म्हणजे त्यांनी फक्त मोठ्यांसाठीच नाही तर तुमच्यासारख्या लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान लिहिलंय. त्यांचं रिंग रिंग रिंगण नावाचं एक पुस्तक आहे, ज्याला बालकुमार साहित्य संमेलनाचा पुरस्कार सुद्धा मिळालाय. यावरूनच आपल्याला कळतं की त्यांची भाषा किती सोपी, सरळ आणि डायरेक्ट आपल्या मनाला स्पर्श करणारी होती. आणि हीच गोष्ट आपल्याला स्वप्न करू साकार या कवितेतही जाणवते. तर मग या कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे सेंट्रल आयडिया काय आहे? कवीने इथे आपल्या भारत देशाचा उज्ज्वल भविष्याचं एक स्वप्न पाहिलं आहे. और ये जो सपना है ना, वो 3 मजबूत पिलर्स पर म्हणजे 3 खांबांवर उभा आहे. पहिला खांब आहे आपल्या देशाची निसर्ग संपदा, जिसे हम कहते हैं नेचर्स वेल्थ. दूसरा खांब आहे श्रम प्रतिष्ठा, यानी डिग्निटी ऑफ लेबर, मेहनत की इज्जत. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे एकजुटीचे सामर्थ्य, द पॉवर ऑफ युनिटी, एकता की ताकद. या 3 गोष्टींच्या आधारावर आपण आपल्या देशाला महान बनवू शकतो, हेच कवीला या कवितेतून आपल्याला सांगायचं आहे. चला, कवितेच्या नावापासूनच सुरुवात करूया. स्वप्न करू साकार. यामधला साकार हा शब्द खूप महत्वाचा आहे. साकार करणे म्हणजे काय? तर एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणणे, खरी करून दाखवणे. इसका हिंदी में मतलब है किसी सपने को सच कर दिखाना, टू अचीव समथिंग, टू मेक इट रियल. आणि एक गोष्ट नोटीस करा, कवी असं नाही म्हणत की मी स्वप्न करेन साकार. ते म्हणतात स्वप्न करू साकार. करेन म्हणजे मी एकटा, पण करू म्हणजे आपण सगळे मिळून. दिस इज अ कलेक्टिव्ह ड्रीम. हे स्वप्न फक्त एका व्यक्तीचं नाही तर आपल्या सगळ्या भारतीयांचं आहे आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांचीच आहे. आता आपण वळूया कवितेच्या पहिल्या कडव्याकडे. कोणतंही मोठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आधी त्याचा पाया मजबूत असावा लागतो, राईट? तर कवीने या पहिल्या कडव्यात देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नाची पायाभरणीच केली आहे, अ सॉलिड फाउंडेशन. चला बघूया कसं. पहिली चोळ बघा किती दमदार आहे. या देशाच्या मातीवरती अमोचारे अधिकार. याचा सोपा मराठी अर्थ आहे की या भारत देशाच्या मातीवर, इथल्या प्रत्येक कणावर आमचा हक्क आहे. हिंदी में कहें तो इस देश की मिट्टी पर हमारा हक है, हमारा अधिकार है. इथे कवी माझा अधिकार नाही म्हणत, ते अमुचा म्हणजे आमचा अधिकार म्हणतायत. यातून एक कलेक्टिव्ह ओनरशिप, एक आपलेपणाची भावना दिसते. आणि माती म्हणजे फक्त जमीन नाही तर आपली संस्कृती, परंपरा, आपलं अस्तित्व या सगळ्या गोष्टींचं ते प्रतीक आहे. आपण आपल्या घराला आपलं म्हणतो, पण देशाला आपलं म्हणण्याचा अर्थ काय? याचा अर्थ या देशाच्या प्रगतीची आणि सुरक्षेची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. हा अधिकार आपल्याला आपल्या कर्तव्याची, आपल्या ड्युटीची जाणीव करून देतो. परीक्षेमध्ये जर या ओळीचा अर्थ विचारला तर तुम्हाला अधिकार आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टींबद्दल लिहावं लागेल. इथे अधिकार या शब्दाचा अर्थ आहे हक्क, मालकी, अथॉरिटी. पण हा फक्त लीगल राईट नाही, हा एक इमोशनल राईट आहे. इट्स अ बर्थ राईट. आपल्या या भूमीवर जन्मसिद्ध हक्क आहे आणि हीच भावना आपल्या मनात देशाबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण करते. आता पुढची ओळ बघूया. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. याचा अर्थ आहे की आपण येणाऱ्या नवीन पिढीसाठी आणि एका नवीन युगासाठी, एक नवीन काळ घडवण्यासाठी जे स्वप्न पाहिलं आहे ते चला सगळे मिळून सत्यात उतरूया. हिंदी में आने वाली नई पीढ़ी के लिए और एक नए जमाने के लिए हम अपने सपने को सच करेंगे.
बघा, कवी नव्या पिढीचे आणि नव्या युगाचे असे शब्द वापरतायत. म्हणजे हे स्वप्न ते स्वतःसाठी नाही बघत आहेत, तर तुमच्यासाठी, येणाऱ्या जनरेशनसाठी बघत आहेत. यात एक सेल्फलेसनेस आहे. जसे आपले आईवडील आपल्या भविष्यासाठी मेहनत घेतायत, तसंच एक देश म्हणून आपणही येणाऱ्या पिढ्यांचा विचार केला पाहिजे. परीक्षेसाठी ही ओळ खूपच महत्वाची आहे, कारण ती कवितेची संपूर्ण सेंट्रल आयडिया एका ओळीत सांगते. दिस लाईन इज द कोर ऑफ द पोएम. इथे पिढी या शब्दाचा अर्थ आहे जनरेशन. आणि कवी कोणाबद्दल बोलतायत? नव्या पिढीबद्दल, द न्यू जनरेशन. म्हणजे तुमच्यासारखे तरुण, जे या देशाचं भविष्य घडवणार आहेत. या स्वप्नाची खरी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे, असं कवी अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगत आहेत. आणि युग म्हणजे एक मोठा कालखंड, ॲन एरा ऑर ॲन एज. कवीला काही छोटा मोठा बदल नकोय. त्यांना एक असं युग घडवायचंय जे प्रगतीचं, समृद्धीचं आणि विकासाचं असेल. अ गोल्डन एरा. कवीची दृष्टी आणि उंचा विजन किती मोठा आहे बघा. ठीक आहे, पहिल्या कडव्यात स्वप्न काय आहे ते ठरलं. पण आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काय आहे? व्हॉट आर आर रिसोर्सेस? तर दुसऱ्या कडव्यात कवी आपल्याला आपल्या देशाच्या खऱ्या ताकदीची ओळख करून देतात. आणि ती ताकद आहे आपली शेती, आपला निसर्ग आणि तिससे मिळणेवाली समृद्धी. या कडव्याची सुरुवात बघा किती सुंदर आहे. फुलामुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. कवी कल्पना करतात की श्रावण महिना कुठे हसतोय? तर फुलांमध्ये आणि लहान मुलांच्या निरागस हास्यामध्ये. यानी सावन का महिना फूलों और बच्चों की मुस्कान में हंस रहा है. श्रावण महिना हा नेहमीच हिरवाई, आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. आणि याचा परिणाम काय होतोय? तर मातीचे हो मंगल तन्मन. म्हणजे या भूमीचं तन आणि मन, बॉडी अँड सोल दोन्ही मंगल म्हणजे पवित्र आणि शुभ झाला आहे. निसर्ग आणि माणसाचा आनंद जेव्हा एकरूप होतो, तेव्हा सगळं वातावरण कसं पवित्र होऊन जातं हे कवी इथे सांगतात. इथे मंगल या शब्दाचा अर्थ आहे पवित्र, शुभ, यानी ऑस्पिशियस. कवीसाठी आपल्या देशाची माती ही फक्त जमीन नाही, तर ती आईसारखी पवित्र आहे, वंदनीय आहे. आणि जेव्हा निसर्ग आणि मुलं आनंदी असतात, तेव्हा ही भूमी आणखीनच मंगलमय होऊन जाते. पुढची ओळ आहे चैतन्याचे फिरे सुदर्शन. याचा अर्थ आहे की सगळीकडे उत्साहाचं, ऊर्जेचं, जिवंतपणाचं सुदर्शन चक्र फिरत आहे. चारों तरफ एक नई चेतना, एक नई एनर्जी का सुदर्शन चक्र घूम रहा है. इथे कवी सुदर्शन चक्र हे प्रतीक वापरतात. श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र दुष्टांचा नाश करायचं. पण इथे हे चैतन्याचे सुदर्शन आळस, निराशा, गरिबी यांसारख्या वाईट गोष्टींचा नाश करून सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी पसरवत आहे. परीक्षेमध्ये या ओळीतील सुदर्शन या प्रतीकाचा अर्थ विचारला जाऊ शकतो. चैतन्य म्हणजे उत्साह, जिवंतपणा आणि इंग्लिशमध्ये व्हायटॅलिटी ऑर लाईफ फोर्स. जेव्हा लोकांच्या मनात आणि कामात चैतन्य निर्माण होतं, तेव्हाच देशाची खरी प्रगती सुरू होते. इट्स द ड्रायव्हिंग फोर्स. आणि या चैतन्यामुळे, या ऊर्जेमुळे काय होणार आहे? तर कडव्याची शेवटची ओळ सांगते, शेतामधूनही पिकवू मोती, धन हे अपरंपार. याचा अर्थ आपण आपल्या शेतामध्ये मोत्यांसारखं मौल्यवान धान्य पिकवू, कारण तेच आपलं खरं आणि कधीही न संपणारं धन आहे. हम अपने खेत में मोतियों जैसा अनमोल अनाज उगाएंगे, क्योंकि यही हमारी असली और असीम दौलत है. कवीने धान्याला मोती का म्हटले? कारण जसा मोती मूल्यवान असतो, तसंच शेतकऱ्याच्या घामातून उगवलेलं धान्य आणि किसान के पसीने से उगनेवाला अनाज देशासाठी मोत्यांपेक्षाही जास्त मूल्यवान आहे. आपल्या देशाची खरी संपत्ती शेतीत आहे. परीक्षेमध्ये कवीने धान्याला मोत्यांची उपमा का दिली हा प्रश्न हमखास येतो. तेव्हा तुम्हाला धान्याचं महत्त्व स्पष्ट करावं लागेल. इथे अपरंपार या शब्दाचा अर्थ आहे अमर्याद, लिमिटलेस, बाउंडलेस. म्हणजे आपल्या देशाची जमीन आपल्याला इतकं धन देऊ शकते की ज्याला कोणतीही सीमा नाही. द पोटेन्शियल इज इन्फिनिट. फक्त गरज आहे मेहनतीची. दुसऱ्या कडव्यात आपण शेतीचं म्हणजे ॲग्रिकल्चरचं महत्त्व पाहिलं. आता तिसऱ्या कडव्यात कवी देशाच्या प्रगतीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पिलरकडे म्हणजेच उद्योग, इंडस्ट्री आणि टेक्नॉलॉजीकडे आपलं लक्ष वेधतात. कडव्याची सुरुवातच बघा, या हातांनी यंत्र डोलते, श्रमिक शक्तीचे मंत्र बोलते. याचा अर्थ आहे की आपल्या कामगारांच्या, श्रमिकांच्या हातांमुळेच फॅक्टरीमधली मोठी मोठी मशीन चालतात.
यंत्र डोलते, हे शब्द बघा, असं वाटतंय जणू ती मशीन आनंदाने नाचत आहेत. आणि पुढची ओळ, श्रमिक शक्तीचे मंत्र बोलते, यानी मजदूरों की जो ताकत है उनकी मेहनत का मंत्र गूंजता है. कवी इथे कामगारांच्या मेहनतीला मंत्राची उपमा देत आहेत. दिस इज कॉल्ड श्रमप्रतिष्ठा. कवी श्रमाचा, मेहनतीचा सन्मान करत आहेत. आणि ह्या दोन गोष्टींमुळे काय होतं तर उद्योगाचे चक्र चालते. म्हणजे देशाच्या इंडस्ट्रीचं चाक, द व्हील ऑफ इंडस्ट्री, सतत फिरत राहतं, ज्यामुळे देशाची प्रगती होते. हे चाक थांबलं तर देशाची प्रगती थांबेल. आणि हे चाक चालवणारी शक्ती म्हणजे आपले श्रमिक, आपले कामगार. श्रमिक या शब्दाचा सरळ अर्थ आहे कामगार, कष्ट करणारा, अ वर्कर ऑर अ लेबरर. कवी या श्रमिकांच्या शक्तीला सलाम करत आहेत, कारण त्यांच्या मेहनतीशिवाय देशाची औद्योगिक प्रगती होऊच शकत नाही. आणि आता या कडव्यातली सगळ्यात पॉवरफुल लाईन, आभाळावर उत्क्रांतीचा खुमूया ललकार. इसका मतलब है, हम अपनी तरक्की की, अपने विकास की ललकार, उसका जयघोष इतने जोर से करेंगे कि वो पूरे आसमान में गूंज उठेगा. इथे कवीने क्रांती शब्द नाही वापरला, उत्क्रांती शब्द वापरलाय. क्रांती याने रेव्होल्यूशन म्हणजे अचानक होणारा बदल, पण उत्क्रांती याने एव्होल्यूशन म्हणजे हळूहळू पण कायमस्वरूपी होणारा सकारात्मक बदल. कवीला असाच एक कन्स्ट्रक्टिव्ह बदल हवा आहे. आणि ललकार म्हणजे काय तर एक आवाहन, एक घोषणा. वी आर डिक्लेअरिंग आवर अँबिशन टू द वर्ल्ड. परीक्षेमध्ये क्रांती आणि उत्क्रांती या शब्दांमधला फरक विचारला जाऊ शकतो. हो, तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा पण मोठा आणि सकारात्मक बदल, अँड इव्होल्यूशन. कवीला विध्वंस नकोय, तर एक रचनात्मक बदल घडवायचा आहे. आणि ललकार म्हणजे एक आवाहन, एक घोषणा, अ ट्रायम्फंट कॉल. ह्यात एक आत्मविश्वास आहे, एक जोश आहे. आपण आपल्या प्रगतीची घोषणा आता पूर्ण जगात करणार आहोत, असं कवी मोठ्या अभिमानाने म्हणतात. आपण शेती आणि उद्योगधंद्यांबद्दल बोललो, पण ही प्रगती तेव्हाच शक्य आहे जेव्हा देशातले सगळे लोक एक होतील. म्हणूनच आता शेवटच्या 2 कडव्यांमध्ये कवी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीवर म्हणजे एकजुटीचं सामर्थ्य अँड द पॉवर ऑफ युनिटी यावर भर देतात. 4थ्या कडव्याची सुरुवात होते, हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. याचा अर्थ आहे की जरी आम्ही संख्येने हजारो, लाखो, करोडो असलो तरी आमच्यामध्ये एकी आहे. बळकट म्हणजे मजबूत, स्ट्रॉंग. हमारी एकता बहुत मजबूत है. आणि या एकीमुळे काय झालं आहे तर सर्वांचे हो एकच मनगट. इथे बघा, एका बाजूला शेतकरी आहे आणि दुसऱ्या बाजूला कामगार. कवीला हेच सांगायचं आहे की शेतकरी आणि कामगार, गाव आणि शहर, गरीब आणि श्रीमंत या सगळ्यांनी आता एक व्हायला हवं. जेव्हा या सगळ्यांची ताकद एकत्र येईल तेव्हाच एकच मनगट तयार होईल. मनगट म्हणजे कलाई, अ रिस्ट, जे शक्तीचं प्रतीक आहे. इट मीन्स ऑल आर इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ्स हॅव कंबाइंड इंटू वन सिंगल पॉवरफुल फोर्स. हीच खरी एकात्मता आहे. आणि जेव्हा आपण सगळे एक होतो तेव्हा काय होतं? पुढची ओळ सांगते, शक्तीचीही झडते नौबत. याचा अर्थ आपल्या या एकजुटीच्या शक्तीच्या विजयाचा डंका वाजतोय. नौबत म्हणजे मोठा नगारा, जो पूर्वीच्या काळी विजयाची घोषणा करण्यासाठी वाजवला जायचा. इट्स लाइक अ केटल ड्रम, अ सिंबल ऑफ विक्ट्री. तो हमारी इस एकता की शक्ती की जीत का डंका बज रहा है. आपली एकी हाच आपला विजय आहे आणि त्याचा उत्सव साजरा होतोय. आणि कडव्याचा शेवट होतो, घराघरांतून जन्म घेत असे तेज नवा अवतार. याचा अर्थ या एकीच्या शक्तीमुळे देशातल्या प्रत्येक घरातून एका नवीन तेजाचा, एका नव्या शक्तीचा अवतार जन्म घेत आहे. इस एकता की वजह से हर घर में एक नया तेज, एक नई रोशनी जन्म ले रही है. तेज म्हणजे प्रकाश, रेडियन्स, आणि अवतार म्हणजे जन्म. म्हणजे प्रत्येक घरात एक नवीन आत्मविश्वास, एक नवीन ऊर्जा निर्माण होत आहे, जी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप गरजेची आहे. आता आपण कवितेच्या शेवटच्या कडव्याकडे आलो आहोत. या विश्वाची वैभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. इथे कवीची दृष्टी आणखी मोठी होते. ते फक्त देशाचा नाही तर संपूर्ण विश्वाचा आणि पुरी दुनिया का विचार करत आहेत. ते म्हणतात, या संपूर्ण जगाची जी समृद्धी आहे, जी संपत्ती आहे, तिचं आम्ही रक्षण करू. वी विल प्रोटेक्ट इट आणि तिला लाखो पटींनी वाढवू. वी विल मल्टिप्लाय इट 1,000,000 टाइम्स. इथे वैभव आणि संपदा या दोन्ही शब्दांचा अर्थ आहे समृद्धी, प्रॉस्पॅरिटी, ग्लोरी. पण हे वैभव फक्त पैशाचं नाही. या ज्ञान, संस्कृती, शांती या सगळ्या गोष्टी आल्या.
आपण या सगळ्या गोष्टींचं रक्षण करून त्या वाढवू असं कवी म्हणतात. आणि आता कवितेचा शेवटचा 2 ओळी ज्या एका सुंदर आशेने अ ब्युटिफुल होप भरलेल्या आहेत. हसत शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. कवी प्रार्थना करतात की एकदा तरी सगळीकडे आनंदी आणि शुभंकर म्हणजे कल्याण करणारं ऑस्पिशियस वातावरण निर्माण होते. एक बार बस हर तरफ खुशी का और सबका भला करने वाला माहौल बन जाए. आणि जेव्हा असं वातावरण निर्माण होईल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचा जयघोष करू शकू. उज्ज्वल म्हणजे प्रकाशमान, तेजस्वी, रेडियंट. कविता एका प्रचंड आशावादावर संपते. कवीने पाहिलेलं स्वप्न हे एका तेजस्वी आणि प्रकाशमान भविष्याचं आहे. अ ब्राईट फ्युचर. तर मित्रांनो, आता आपण कवितेचा सार आणि इसका कोर मेसेज समजून घेऊ. स्वप्न करू साकार ही कविता म्हणजे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहिलेलं एक सामूहिक स्वप्न आहे. हे स्वप्न शेती आणि उद्योग या 2 मजबूत खांबांवर उभं आहे. आणि या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी जी सगळ्यात मोठी शक्ती लागणार आहे ती म्हणजे एकजूट. So in short, a collective dream for a prosperous India, to be achieved through hard work in farms and factories, powered by unbreakable unity. परीक्षेमध्ये कवितेचं रसग्रहण म्हणजे अप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न येतो. त्यासाठी ही 4 मूल्य, these 4 व्हॅल्यूज खूप महत्वाची आहेत. पहिलं, निसर्गाबद्दलचा आदर. दुसरं, श्रमाला दिलेली प्रतिष्ठा. तिसरं, एकजुटीचं सामर्थ्य. आणि चौथं, भविष्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन, ऑप्टिमिझम. हे 4 मुद्दे तुमच्या रसग्रहणाच्या उत्तरात आलेच पाहिजेत. आता एक महत्वाचा प्रश्न बघूया जो तुमच्या स्वाध्यायात सुद्धा आहे. कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना व्यवस्थित, मुद्देसूद आणि स्टेप बाय स्टेप उत्तर लिहिणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. तर या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं? बघा, या 4 स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1, सुरुवातीला कवी आणि कवितेचा संदर्भ द्या. स्टेप 2, कवितेतल्या एकतेचा विचार दाखवणाऱ्या ओळी लिहा, जसं की हजारो आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. स्टेप 3, त्या ओळींचा अर्थ सविस्तरपणे इन डिटेल स्पष्ट करा. आणि स्टेप 4, शेवटी शेतकरी आणि कामगार यांसारखी उदाहरणं देऊन आपलं मत मांडा. असं उत्तर लिहिल्यास तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील. चला, जाता जाता एकदा कवितेचा मुख्य संदेश आणि काही महत्वाचे शब्द पुन्हा आठवूया. या कवितेचा संदेश सोपा आहे. कठोर परिश्रम आणि अतूट एकतेच्या जोरावर आपण आपल्या देशासाठी पाहिलेलं कोणतंही मोठं स्वप्न साकार करू शकतो. वी कॅन अचीव्ह एनिथिंग विथ हार्ड वर्क अँड युनिटी. आणि आपण आज जे महत्वाचे शब्द शिकलो ते एकदा बघूया. साकार, प्रत्यक्षात आणणे. अधिकार, हक्क. पिढी, जनरेशन. युग, एरा. मंगल, पवित्र. चैतन्य, उत्साह. अपरंपार, अमर्याद. श्रमिक, कामगार. उत्क्रांती, हळूहळू होणारी प्रगती. ललकार, घोषणा. बळकट, मजबूत. मनगट, शक्तीचे प्रतीक. नौबत, विजयाचा डंका. तेज, प्रकाश. अवतार, जन्म. वैभव आणि संपदा, समृद्धी. शुभंकर, कल्याण करणारे. आणि उज्ज्वल, तेजस्वी. हे शब्द आणि त्यांचे अर्थ चांगले लक्षात ठेवा. This lesson was brought to you by Galaxy Classes, created only for study and concept clarity. Like, share, subscribe, and press the bell icon for further notifications.